नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दत्त जयंती जवळ येत आहे आणि अनेक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे. तसं तर दत्त जयंतीच्या अगोदर हे साप्ताहिकच पारायण केले जाते. तर मला एक कमेंट आली होती की गुरुचरित्राचं पारायण हे 11 दिवसांचं कसं करायचं आहे, 11 दिवसांचं पारायण आपण करू शकतो का, आणि करायचं तर ते कशा पद्धतीने करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्राचं पारायण हे 3, 7 किंवा 11 दिवसांचं कसं करायचं आहे. म्हणजे अनेक जणांना वेळ नसतो पारायण करण्यासाठी, पारायण करण्याची इच्छा असते परंतु वेळ नसते. म्हणजे आता जॉब करतात, वर्किंग आहेत, त्यामुळे आपण खूप वेळ पारायण करण्यासाठी देऊ शकत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला पारायण कसं करायचं आहे, थोडे दिवस आपल्याला पारायण करायचं आहे, म्हणजे 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं, त्याप्रमाणे आपल्याला रोज वाचायचे असतात. म्हणजे आपल्यावरती डिपेंड असतं की आपण किती दिवसाचं पारायण करतो आहे. तर मी अगोदर तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता नियमांचा, की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे आणि त्याचे नियम कसे आपल्याला फॉलो करायचे आहे. तर ते नियम फॉलो करून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की 3 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. म्हणजे आता खूप जण, मी जसं तुम्हाला सांगितलं की वर्किंग आहेत त्यामुळे वेळ मिळत नाही. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला 7 दिवसाचं किंवा 11 दिवसाचं पारायण तुम्ही व्यवस्थितपणे करू शकाल. तर तुमच्या कुंडलीमध्ये कसलाही दोष असो, गुरुचरित्राचं जर का पारायण केलं तर कुंडलीतला दोष हा नाहीसा होतो. एवढी शक्ती, अफाट शक्ती गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे. त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल गुरुचरित्राचं पारायण करायचं तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा. म्हणजे ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण केले जाते तिथे कसलीच नकारात्मक ऊर्जा राहत नाही, नकारात्मक एनर्जी राहत नाही, घरामध्ये कुठलीच गोष्ट नकारात्मक होत नाही. त्यासोबतच घरावरती कुठलंच कधी संकट येणार नाही. सदैव दत्त महाराज यांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती नेहमी करता येईल, एवढी शक्ती या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे. म्हणजे तुमची कसलीही दुःख असो, कसलीही यातना असो, गुरुचरित्राचं पारायण जर का तुम्ही केलं तर ते नक्कीच दूर. वर्षातून 7 पारायण ज्या घरामध्ये केले जातात, म्हणजे दर महिन्याचं एक पारायण करायचं आहे आणि वर्षातून 7 पारायण ज्या घरामध्ये केले जातात तिथे त्या पारायणकर्त्याची किंवा त्या घरामधल्या कुटुंबियाची सर्व जबाबदारी दत्त महाराज स्वतः घेतात. त्या घरामध्ये कसलीच कशाची कमतरता पडत नाही. तिथे सुख, संपत्ती, ऐश्वर, धन, धान्य, त्या घरातील सर्व कुटुंबियांचं आयु, आरोग्य सगळं काही त्या घरातल्या कुटुंबियांनाही मिळत असे. म्हणजे तुमची कसलीही संकट असो, दुःख असो, ते नक्कीच दूर होतात. एवढी शक्ती गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जर का पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच पारायण करा. अनेक जण वर्किंग आहेत, गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा आहे परंतु वेळ देऊ शकत नाही. म्हणजे 7 दिवसाच्या पारायणामध्ये जर का तुम्ही वेळ देऊ शकत नाही तर तुम्ही 11 दिवसाचं पारायण नक्की करा. कारण 11 दिवसाच्या पारायणामध्ये काय होतं की आपले जे अध्याय आहेत ते कमी कमी आपल्याला रोजचे वाचायला येतात. त्यामुळे आपण इझिली 11 दिवसाचं पारायण करू शकतो. ज्यांच्याकडून 7 दिवसाचं होऊ शकते, म्हणजे मी जसं सांगितलं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवसाचं साप्ताहिकच पारायण केले जाते. परंतु तुम्हाला जर का नेहमी पारायण करायची इच्छा, म्हणजे दत्त जयंतीपर्यंत होणार नसेल, अजून तुम्हाला कधी करायचं किंवा दत्त जयंतीपर्यंत देखील तुम्ही 11 दिवसांचं पारायण हे करू शकता. त्या पारायणाचे नियम काय आहेत मी अगोदर तुमच्यासोबत व्हिडिओ हा शेअर केला आहे की पारायणाचे नियम काय आहेत आणि ते नियमबद्ध राहूनच आपल्याला पारायण करायचं असते. म्हणजे ते पारायणाचे नियम हे आपल्याला पाळावेच लागतात. अगदी कडकडीत काही नियम आहेत, जसं की खाण्यापिण्याचे नियम आहेत, ते आपल्याला पाळून ब्रह्मचर्य पाळायचं आहे, नॉनव्हेज खायचं नाही. त्यासोबतच आपल्याला कुठे म्हणजे गावाला जायचं नाही, वेस ओलांडायची नाही, हे नियम आहेत. एवढेही काही अवघड नाही, आपण ते इझिली पाळून हे करू शकतो. चरित्राचं पारायण करताना आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ यांचा फोटो हा असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही उत्तरेकडे किंवा पूर्वेकडेच तोंड करून हे पारायण करायला बसायचं आहे. म्हणजे तसं केलं तर खूपच चांगलं, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून पारायण करायला बसायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांच्यासाठी देखील आपल्याला नैवेद्य काढून ठेवायचा असतो. म्हणजे एका गाईला आणि 4 कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचं आहे. म्हणजे आता खूप ठिकाणी गाय किंवा कुत्री मिळणार नाही, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही ते काढून ठेवा आणि कुठल्याही पक्ष्यांना तुम्ही ते खायला देऊ शकता. गुरुचरित्राचं पारायण करताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे. तर डाव्या कुशीवर यासाठी झोपायचं आहे की आपण जेव्हा डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा दत्त महाराज हे आपण जेव्हा पारायण करतो त्या काळामध्ये आपल्याला दृष्टांत देतात. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपावं, म्हणजे दत्त महाराजांचे दृष्टांत आपल्याला लवकर मिळतात. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपण्याची पद्धत आहे. त्याने जे जे शक्य झाले ते तुम्ही नियम नक्की फॉलो करा. त्यासोबतच आपल्याला गादीवरती झोपायचं नाही, हा एक नियम आहे की गादीवरती आपल्याला झोपायचं नाही. तर जे समजा ज्या प्रेग्नेंट बायका आहेत मग त्यांनी कसं करायचं, तर तुम्ही 4-5 तुम्ही म्हणजे जे तुमचे चटाई असतील ते तुम्ही टाकून त्यावरती झोपू शकता, कारण की प्रेग्नन्सीमध्ये त्रास होऊ नये. बाकी जे नॉर्मल आहेत ते तसंही गादी न टाकता चटईवरती, म्हणजे तुम्ही बेडवर जरी झोपत असेल, कोणाला त्रास होत असेल, वयस्कर व्यक्ती असेल, तर तुम्ही बेडवरची गादी काढून तिथे चटई टाकून देखील तुम्ही झोपू शकता. भरपूर नियम आहेत. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नियम सांगत नाही. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की गुरुचरित्राचं 3, 7 आणि 11 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे.
तर 9 दिवसाचं देखील पारायण हे केले जाते। आपण जे पारायण म्हणजे आपल्याला जेवढ्या दिवसाचं पारायण करायचं आहे त्यानुसार आपण आपले अध्याय हे डिवाइड करून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला पारायण हे करायचं असतं। तुम्हाला जर का 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर मी जसं तुम्हाला सांगितलं अगोदर की पूजेची मांडणी वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे। पूर्व किंवा उत्तर दिशेकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे आणि पारायण हे सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी 3 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आपण पारायण करू शकतो। फक्त दुपारी 12 ते 12:30 पर्यंत आपल्याला पारायण करायचं नाही, कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला पारायण करायचं नाही। त्या काळामध्ये तुमचं पारायण जरी चालू असेल म्हणजे तुम्ही अध्याय वाचत असाल तर तुम्ही तिथे थांबून जायचं आहे। म्हणजे रोज तुमचे जेवढे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे त्यापैकी समजा तुम्हाला रोज 5 अध्याय वाचायचे आहेत तर 4 तुमचे अध्याय झाले, 5वा आला तर त्या काळामध्ये 12 ते 12:30च्या काळामध्ये आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर परत आपल्याला आपलं पारायण हे कंटिन्यू करायचं आहे। तर ते 12:30च्या काळामध्ये दत्त महाराज हे नैवेद्य ग्रहण करत असतात, त्यामुळे पारायण हे थांबवावं लागतं आपल्याला। त्यानंतर आपण आपलं पारायण हे कंटिन्यू करायचं आहे। सकाळी 3 तर संध्याकाळी म्हणजे सकाळी 3 तर दुपारी 4च्या आत आपल्याला पारायण हे करून घ्यायचं आहे। तर पहिलं तुम्ही जर का 3 दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्हाला अध्याय किती वाचायचे आहे ते मी तुम्हाला सांगते। तर 3 दिवसाचं तुम्ही पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 18 अध्यायाचं पठण करायचं आहे, वाचन करायचं आहे। त्या दिवशी 19 ते 36 अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी 37 ते 53 अध्यायाचं वाचन आपल्याला करायचं आहे, जर तुम्ही 3 दिवसीय पारायण करत असाल तर। जर का 7 दिवसाचं पारायण करत असाल तर 7 दिवसाचं पारायण करताना तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायाचं वाचन करायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्यायाचं वाचन करायचं आहे, त्यानंतर तिसऱ्या दिवशी 21 ते 29 अध्यायाचं वाचन करायचं आहे, त्यानंतर चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्यायाचं वाचन करायचं आहे, त्यानंतर 5व्या दिवशी 36 ते 38 अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि 6व्या दिवशी 39 ते 44 अध्यायाचं वाचन करायचं आहे, म्हणजे 39 पासून ते 44 अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे। त्यानंतर 7व्या दिवशी 44 ते 53 अध्यायाचं वाचन करायचं आहे। तर हे झालं आपलं 7 दिवसाचं पारायण गुरुचरित्राचं। आणि जर कुणाला आता वेळ नाही तर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असाल म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो, तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये तुम्ही 11 दिवसाचं पारायण केलं तर चालते। म्हणजे काय होतं की आपल्याला अध्यायाची जी संख्या आहे ती एका दिवसामध्ये कमी येते वाचनासाठी आणि आपण आपला वेळ हा देऊ शकतो। तर तुम्हाला पारायण करायचं असेल पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 5 अध्यायाचं वाचन करायचं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्ही 6 ते 10 अध्यायाचं वाचन करायचं आहे, तिसऱ्या दिवशी 11 ते 15 अध्यायाचं वाचन करायचं आहे, चौथ्या दिवशी 16 ते 20 अध्यायाचं वाचन करायचं आहे, 5व्या दिवशी 21 ते 25 अध्यायाचं वाचन करायचं आहे, 6व्या दिवशी 26 ते 30 अध्यायाचं वाचन करायचं आहे, 7व्या दिवशी 31 ते 35 अध्यायाचं वाचन करायचं आहे, 8व्या दिवशी 36 ते 40 अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि 9व्या दिवशी 41 ते 45 अध्यायाचं वाचन करायचं आहे, 10व्या दिवशी 46 ते 50 अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि 11व्या दिवशी 51 ते 53 अध्यायाचं वाचन करायचं आहे। म्हणजे 11 दिवसाचं पारायण करायची इच्छा असेल त्यांनी 11 दिवसाचं पारायण करावं, म्हणजे रोज आपल्याला 5 अध्यायाचं वाचन हे करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी आपल्याला 3 अध्याय येतात, म्हणजे 51, 52 आणि 53 हे अध्याय 11व्या दिवशी आपल्याला पठण करायचे। याप्रमाणे दिवसाचं पारायण देखील होते। तर ज्यांची इच्छा आहे म्हणजे वर्किंग आहे, ज्यांना वेळ नाही, त्यांनी मग 11 दिवसाचं सुटेबल त्यांच्यासाठी राहील। उद्यापन कसं करायचं आहे याचा देखील मी जो व्हिडिओ नियमांचा शेअर केला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की उद्यापन कसं करायचं आहे। तरी देखील मी तुम्हाला इथे सांगते की उद्यापन तुमचं पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही घरच्या घरी उद्यापन करायचं आहे। एक जोडपं तुम्ही जेवायला बोलवू शकता, तर एक जोडपं म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही ते जोडपं देखील तुम्ही बोलू शकता किंवा तुमच्या शेजारी कोणी ब्राह्मण वगैरे असतील तर त्या जोडपांना देखील तुम्ही बोलू शकता। म्हणजे जे नॉनव्हेज वगैरे खाणारे नाहीत, खाणारे पिणारे नाही, असं जोडपं आपल्याला उद्यापनाच्या दिवशी जेवू घालायचं। पुरणपोळीचा तुम्ही नैवेद्य बनवायचा, दत्त महाराजांना दाखवायचा आणि त्या जोडप्याला जेवायला बोलवायचं। या प्रकारे उद्यापन हे करायचं आहे। म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला जर का पारायण करायचं असेल त्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे। संकल्प घेऊनच आपल्याला पारायणाची सुरुवाती करायची असते। म्हणजे कुठलीही गोष्टीची आपण जेव्हा सेवा वगैरे करतो, पारायण करतो, तेव्हा संकल्पयुक्तच आपल्याला सेवा करायची आहे। खाण्याचे नियम देखील आहेत आणि खाण्याचे नियम आहेत म्हणजे बाहेरचं खायचं नाही। त्यासोबतच तुम्ही तुमच्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या आणि वहिनीच्या हातचं तुम्ही जेवणही करू शकता। जर का पुरुष पारायण करत असतील तर त्यांच्यासाठी हा नियम आहे की तुम्ही आईच्या, बायकोच्या आणि बहिणीच्या आणि वहिनीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता। बाकी तुम्ही कुणाच्याही घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही, परांनाही घ्यायचं नाही। तसं तर भरपूर नियम आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला उद्यापन कसं करायचं ते देखील कळेल आणि नियम आपल्याला काय काय फॉलो करायचे ते देखील तुम्हाला कळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की 3, 7 आणि 11 दिवसाचं पारायण ज्यांना करायचं आहे, ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी किती अध्याय वाचायचं आहे आणि पारायण कसं करायचं आहे। आता पूजेची मांडणी करूनच आपल्याला पारायणाची सुरुवात ही करायची असते। आपले आचार विचार आपण मनाने देखील शुद्ध असणे खूप गरजेचं आहे पारायण करताना, तेव्हाच दत्त महाराज आपल्यावरती कृपाही करतात। म्हणजे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा दत्त महाराज हे
आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपाने वास करतात। त्यामुळे आपण या गोष्टीचं देखील भान ठेवावे की जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपलं चित्त देखील शुद्ध असलं पाहिजे, आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपल्याच्याने ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे। तर हे सगळे नियम पाळून आपल्याच्याने पारायण जर केलं तर त्याची फलश्रुती देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळते। म्हणजे एवढं काही अवघड नाही, जसं त्याचा खूप बाऊ करण्यात आलेला आहे की नियम खूप काही अवघड नाही। आपली जर काही इच्छा असेल तर आपण आपलं सगळं काही मन तन धन आपण दत्त महाराजांच्या चरणाशी लावून द्यायचं आणि आपलं पारायण करायचं आहे। सर्व काही दत्त महाराजांवरती सोडून द्यायचं आणि आपल्या पारायणाची सुरुवात करायची। म्हणजे दत्त महाराज आपल्याकडून पारायण हे खूप चांगलं करून घेतात। ज्या स्त्रिया असतील ज्यांना पारायण करण्याची इच्छा असेल आणि मध्ये जर का तुमच्या पिरियडची डेट असेल, म्हणजे तुम्ही साप्ताहिक पारायण करताय दत्त जयंतीच्या निमित्ताने, तर मग तुम्ही पारायणाला बसू नका, कारण की त्याचं पावित्र्य देखील आपल्याकडून राखणं झालं की आफ्टर 30 किंवा आफ्टर 40, म्हणजे ज्यांचे रेग्युलर येतात त्यांच्यासाठी नाही सांगायचं, ज्यांचे वय जास्त आहे 35 किंवा 40 इयर्स, तेव्हा काय होतं की आपला पिरियड कधी येईल हे सांगू शकत नाही। त्यामुळे तुमचं जर का पिरियड येऊन गेला असेल तरच तुम्ही पारायण करायला बसा आणि मध्येच जर का समजा पिरियड आला तर मग काय होतं की प्रॉब्लेम होतात आणि आपण ज्या ग्रंथाचं पारायण करतो आहे तो ग्रंथ देखील खूप प्रचंड शक्तिशाली आहे, आपण त्याचं देखील पावित्र्य राखलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही मासिक धर्म जर येऊन गेला असेल तर तुम्ही 6व्या किंवा 7व्या दिवसापासून तुमचे पारायण हे तुम्ही म्हणजे पारायणाची सुरुवात तुम्ही करू शकता। तर मी आशा करते की तुमच्या सगळ्यांना प्रश्नाचे उत्तर हे मिळाले असतील आजच्या व्हिडिओमध्ये। आणि ज्या दादांनी मला प्रश्न विचारला होता की 11 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे, त्यांना देखील ते हे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना देखील त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्कीच मिळून गेलेलं असेल। किंवा खूप जणांना सारखेच प्रश्न हे पडू शकतात, तर त्यांना देखील त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्कीच मिळून गेलेलं असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय गजानन, धन्यवाद।